ठीक आहे. 1 मिनिट मी शोभनाताईंना विचारतो सुरू करायचं का. शोभनाताई सुरू करायचं आपण. तुला असं पुढे 2-3 मिनिटं आलीच का बऱ्यापैकी लोक? हो. तुम्हाला स्लाइड दिसतायत माझ्या? हो हो मला दिसते. ओके. 26 जण आलेत शोभनाताई, 26 जण आलेत. हो मग चालेल, ओळख करून देईपर्यंत आणखीन येतील. चालेल. रमेश भाऊ ओळख करून देतील. हो हो. आणि मध्ये बंद होणारे डॉक्टरना माहिती आहे का? हो. काय 40 मिनिटांनी का? हा 40 मिनिटांनी. आणि पुन्हा येतात लोक लगेच. ओके. हे जे वेटिंग रूम एनेबल हे मलाच करावं लागेल का आता, का मी तुम्हाला करू परत एकदा होस्ट? काय आणि आवाज सगळ्यांचा म्यूट करून प्रश्नोत्तराच्या वेळी फक्त आपण अनम्यूट करू, म्हणजे हात वर केला की त्यांचा फक्त. रेकॉर्ड चॅट रेकॉर्ड करायची का सुरुवात? हो मला काही प्रॉब्लेम नाही, मी रेडी आहे. अतुल पण सर्वांना अनम्यूट तुम्हीच करणार का? अनम्यूट तुम्हीच करणार ना? हा डॉक्टर साहेब करतील आता, कारण डॉक्टर साहेब आता होस्ट आहेत. आणि प्रश्नोत्तराच्या वेळेला फक्त जे हात वर करतील त्यांना अनम्यूट करणं. हो ते रमेश टिळवेंना अनम्यूट ठेवायला लागेल. नाही हरकत नाही. डॉक्टर साहेब तुमचं प्रेझेंटेशन संपल्यावर तुम्ही मला होस्ट कराल का? म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी मी करेन. नाही मी आत्ताही, कारण काय मी शेअर स्क्रीन केलंय, को होस्ट नावाचा ऑप्शन असतो, आता ते मी शेअर स्क्रीन केले अनशेअर करून. ठीक आहे 1 मिनिट. तुम्हाला मेक अ होस्ट परत एकदा करतो मी. ठीक आहे. डू यू वॉन्ट टू चेंज? येस. ठीक आहे. आता दिसतंय ना माझं प्रेझेंटेशन अजूनही? हो हो हो. आता तुम्हाला होस्ट केलं मी परत. चालेल चालेल. कारण ते काय वेटिंग रूमचे एनेबल्ड आहे ना, ते खूप जण येत आहेत. ते आता तुम्ही सांगाल तेव्हा सुरू करू. मग आता ह्या गोष्टी तुम्ही बघू शकाल. चालेल चालेल. ऑनलाईन मीटिंग चालू आहे माझी, ते पार्किन्सन ग्रुपची. सुरू करायचं का शोभना वहिनी? आवाज ऐकू येतो का? हो हो. बर का? अतुलजी. हा बोला. ऍक्च्युली रमेश भाऊ टिळवेंचा आवाज थोडा कमी ऐकू येतोय असं वाटतंय. हो मला ऐकूच येत नाहीये. रमेश भाऊ तर रमेश भाऊ टिळवेंना आपण सांगूया थोडं आवाजाचं काहीतरी सेटिंग करायला. मी पूर्ण केलंय फुल. हा येतोय, कमी येतोय पण येतोय. हा येतोय, थोडा कमी येतोय. ठीक आहे. आता बघा. हो आता फाईन. आता येतो. जवळ घेतल्यामुळे व्यवस्थित आला. येस. सुरू करायचा? हो हो. कांदा आणि आपल्या पार्किन्सन मित्र मंडळाच्या सगळ्या उपस्थित बंधू भगिनींचं इथं स्वागत. डॉक्टर कांजाळकरांचा परिचय, ज्याला आपण फॉर्मल परिचय म्हणतो, तो मी ग्रुपवर टाकलेला आहे. त्यामुळं त्याची पुनरावृत्ती करून मी परत इथं वेळ घेऊ इच्छितो. मी फक्त त्यांच्या परिचयात एक मला अनुभव आलेले 1-2 इन्स्टन्स सांगतो आणि मग त्यांचं व्याख्यान सुरू करू.
9ला आम्ही प्रथम त्यांना भेटलो. पहिल्याच वेळी सर्व त्यांचं वागणं, बोलणं, पटवणं, या सगळ्याच गोष्टी, म्हणजे मी त्यातला मेडिकल भाग धरत नाही, जे व्यक्तिगत संवाद झाला त्याच्यामधनं त्यांचं जे व्यक्तिमत्व मला पाहायला मिळालं, ते बघितल्यानंतर आम्हाला ते असे काहीतरी पहिल्यांदाच भेटतोय, नवीन डॉक्टर आहेत असं न वाटता ते आमचे फॅमिली डॉक्टर आहेत असं इम्प्रेशन झालं. त्याच्यानंतर म्हणजे त्यांचं बोलणं अतिशय हसरे स्वभाव, चेहरा तर हसराच आहे, स्वभावही हसरा आहे, आणि जे तसे स्पष्ट वक्ते पण आहेत. पण ते जसं आपण म्हणतो नो म्हणायचं पण त्याचा यस असा अर्थ पोचला पाहिजे, अशापैकी त्यांचं स्पष्ट वक्तेपण आहे. तर त्याच्यानंतर मग आम्हाला ते, कारण सुरुवातीची ट्रीटमेंट होती, काही असे टीथिंग प्रॉब्लेम्स होते थोडे थोडे, ते असे करत एक पहिल्या 1.5-2 वर्षामध्ये थोड्या चेंजेस मेडिसिन मध्ये हे सगळं व्हायचं त्यांच्या तपासणीमुळं, त्यांचं त्याच्यावरचं आकलन म्हणा किंवा आम्ही आमचे रिपोर्ट जे काय देत होते त्याच्यावरून. मग 1-2-3 वर्षांनी जो एकदा आमचा मेडिसिनचा भाग सेटल झाला, त्यानंतर आजतागायत आम्हाला तसा काहीही मेजर प्रॉब्लेम नाही. आणि त्यानंतर आता हा एक त्यांचा भाग झाला स्वभावाचा. दुसरं, त्यांनी आम्हाला या व्हॉट्सअप ग्रुप बद्दल, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप औरंगाबादला का नाही सुरू करत, तर ते मी सुरू केला. त्याचा रिस्पॉन्स एवढा चांगला नाही आला. त्यात ऍडिशन म्हणून त्यांनी मग ते इथं स्नेह सावली म्हणून एक संस्था आहे जिथं आपल्या तारा माहूरकर आहेत, तर ते तिथं त्यांचा एक पार्किन्सन कट्टा म्हणून दर बुधवारी सकाळी 10 वाजता प्रोग्राम असायचा. त्याबद्दल त्यांनी सांगितलं, तो आम्ही अटेंड करायला सुरू केला. पण या लॉकडाऊनमुळे तो फार दिवसानंतर, म्हणजे असा जास्त वेळ अटेंड करता आला नाही. त्याच्यानंतर तो बंद झाला म्हणजे आमचं म्हणजे तो प्रोग्राम बंद झाला. त्यानंतर त्यांनी आम्हाला प्रत्येक खेपेला ज्यावेळी आम्ही जाऊ त्यावेळी त्या अध्यात्माबद्दल, अध्यात्माचा उपयोग त्याच्यात कसा होऊ शकतो, जेव्हा जेव्हा आम्ही जायचो त्यावेळी ते सांगायचे. आणि मी म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट माझ्या बाजूने, की परिणाम इतका त्यांच्या टोटल वागणुकीचा आमच्यावर, माझ्यापेक्षा मिसेसवर, म्हणजे त्यांचा रुग्ण, तिला एक 5-6 महिन्यातनं काही हो, त्रास न हो, अडचण असो नसो, ती काहीतरी सबब काढून डॉक्टरना भेटायचं. मला माहित असतं, कारण मी दररोज बघतो काय प्रॉब्लेम नाही, हे नाही सगळं. पण मला नंतर ते कळून चुकलं की त्यांना भेटणं हे तिचं एक मेडिसिन आहे. आणि तिथं आम्ही सांगतो ना, ती काय झालेलं नसायचं, पण तिथपर्यंत जाईपर्यंत ती व्यवस्थित, काही नाही. फक्त घरात असताना नाही जाऊया, मला गलबलल्यासारखं होतंय, मला हे होतंय, हे विचार, पण ते डॉक्टरना सांगायचं. तिथं गेलं, तिथं बसलं, तिथं जवळजवळ वेटिंग मध्ये बसलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आत गेलो परत त्या रेग्युलर गप्पा व्हायच्या. बेसिकली काहीही चेंज व्हायचं नाही, की बाबा डॉक्टरही तपासायचे, ते तिला सांगायचे, अहो हे होतच, हे नॉर्मल आहे, हे पार्किन्सन मध्ये होतच, त्याला तुम्ही गृहीत धरा. हे सगळं हे गेल्या एक 10-15 व्हिजिट मधली तीच वाक्य आहेत. पण तिथं जाऊन व्हिजिट करून आल्यानंतर आरती एकदम फ्रेश, हा परिणाम. तर अशा 2-3 गोष्टी होत्या, त्या मला मुद्दाम सांगायच्या होत्या. तर आता त्यांना त्यांचं व्याख्यान सुरू करू. ऐकू येतंय? हा, येते. हा, कारण मगाशी म्यूट केलं होतं मला. ओके,
सर्वप्रथम तिळवे काकांचे आभार, त्यांनी मला एकतर एक छान परिचय आणि दुसरी गोष्ट हे असं बोलायची संधी दिली. आणि आभार हे केवळ फॉर्मल म्हणून म्हणत नाही मी, की कितीही काही म्हटलं तरी तुम्ही जेव्हा नवीन एखाद्या ग्रुप समोर बोलता आणि एका नवीन विषयावर मांडणी करायचा प्रयत्न करता, तेव्हा काहीतरी वेगळं वाचन होतं, काहीतरी वेगळे तुम्हाला वाचनामधनं काही नवीन गोष्टी समजतात ज्या तुमच्या दैनंदिन आयुष्यात वापरायला सहज असतात करणं शक्य, आणि त्याच्यातल्या गोष्टींनी तुम्ही तुमची मॅच्युरिटी वाढते. तर हे पार्किन्सन डिसीज आणि अध्यात्म असं बोलल्यावर मी पटकन त्यांना होतो म्हणलो, पण गेले 5-7 दिवस मी विचार करत होतो नेमकं कसं बोलायचं. आणि त्याच्यातनं काही काही नवीन गोष्टी मी शिकलोय, आणि मी कोणत्या शिकलोय मी बोलता बोलता तुम्हाला सांगेनच. पण ह्या जे काही लेक्चर आहे याचे असे भाग आहेत की सुरुवातीच्या काही स्लाइड ज्या आहेत त्या बेसिकली ज्या मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये टीचर पण आहे, MBBSच्या मुलांना जेव्हा पार्किन्सन डिसीज वगैरे शिकवतो त्या स्लाइड्स आहेत काही. त्याच्यानंतर मग आरोग्य म्हणजे काय आणि बेसिकली आध्यात्मिक आरोग्य ह्याचा अर्थ काय असतो ह्याच्या काही ज्या इतर डॉक्टर्सना मी जेव्हा लेक्चर घेतो की स्पिरिच्युअल हेल्थ किंवा आध्यात्मिक आरोग्य याचा खरंच बायोलॉजिकल पेक्षा याचं सायंटिफिक काही वैज्ञानिक दृष्टिकोन काय ह्याच्याविषयी, असं ते 3-4 माझ्या लेक्चरचे स्लाइड एकत्र करून आज सकाळपासून बसूनच मी या सगळ्या गोष्टी गेल्या 2 दिवसात केल्यात. आणि बाकी सगळ्या गोष्टी तर आपण इंटरॅक्शन नुसार कळू, कारण काही गोष्टी पेशंट्सचे अनुभव, त्यांच्या नातेवाईकांचे अनुभव, म्हणजे आता तिळवे काकांनी जे सांगितलं की मी त्यांना अनेकदा सांगायचो की पेशंटला काय होतंय काय नाही माझ्यापेक्षा त्यांना जास्त कळणार आहे. म्हणजे आजार एकदा तुम्हाला तुमचा समजून घेतला आणि त्या आजाराचं काही बॅकग्राऊंड समजून घेतलं आणि कशामुळं काय होतंय आणि किंबहुना आजारामुळं काय होतंय आणि गोळ्यामुळं काय काय होतंय त्याच्या मागचं सायन्स समजून घेतलं की तो पेशंट आणि पेशंटचे केअर गिव्हर्स, म्हणजे एक लहान मुलाला निओनेट जो जन्मलेला आहे ती भले आई किती लहान असो 20-21 वर्षाची, तिला शिकवावं लागत नाही बाळ खराब आहे का काय कळायला, कारण तिची जी एक्स्ट्रीम इन्व्हॉल्वमेंट असते बाळाची की तिला ते लक्षात येतं की हे काही माझं बाळ बरोबर नाही, आज काहीतरी झालेलं आहे. आणि ज्याच्यावर तुम्ही असे इन्व्हॉल्व असता तेव्हा त्याचा मूड बघून तुम्ही कळतं की हे काहीतरी चुकलंय. आणि इथं हे पेशंटचं आपलं वागणं बदलतंय आणि ह्याच्यात ह्या गोळ्यामुळे काय काय होऊ शकतं याची माहिती असली की पेशंटचे नातेवाईकच इतका ऍसेट ठरतात ट्रीटमेंटसाठी. आणि याची दुसरी बाजू अशीच आहे की पेशंटचे नातेवाईक, म्हणजे हे जे आजार आहेत पार्किन्सन डिसीज म्हणा किंवा अजून पार्किन्सन डिसीज तरी बरा त्यातल्या त्यात की त्याला काही ना काही औषधं तरी आहेत, पण असे दुसरे आजार अल्झायमर डिसीज म्हणा, प्रोग्रेसिव्ह सुपरनॅच्युरल पाल्सी, असे कित्येक आजार आहेत मेंदूचे ज्याला औषधं घेऊनही फायदा होत नाही आणि ते पेशंट्स असे क्रिपल्ड लाईफ जगत असतात, डिसेबल्ड लाईफ, कित्येकदा ते लोकांना ओळखत नाहीत. तर अशा वेळेस जे नातेवाईक त्यांची काळजी घेणारे असतात, जे त्यांना मदत करणारे असतात, ते इनफॅक्ट त्यांचे प्रॉब्लेम वाढवत बसतात. म्हणजे असंही कित्येकदा होतं की आपण इकडे दाखवू, आता आम्ही औरंगाबादला राहतो, पुण्याला जाऊन दाखवू, मुंबईला जाऊन दाखवू, आणि मोठे शहर म्हणजे काही प्रत्येक वेळेस जे आजार बरे नाहीत ते मान्य केलं नाही तर ते त्याच्या शॉपिंग त्याच्या ह्याच्यामुळे प्रॉब्लेम वाढवतच असतात. तर ह्या अशा आजारांमध्ये पेशंट हा केवळ पेशंट राहत नाही तर पूर्ण फॅमिली कुटुंब पेशंट बनतं. म्हणजे ह्याला पॅलिएटिव्ह केअर म्हणतात. पॅलिएटिव्ह केअर म्हणजे तुम्ही आजार पूर्ण बरा करू शकत नाही पण यू ट्राय टू मेक क्वालिटी ऑफ लाईफ बेटर. आणि त्या क्वालिटी ऑफ लाईफ बेटर मध्ये बेसिक इम्पॉर्टंट थिंग हेच आहे. म्हणजे ह्या तुमच्या मित्रमंडळामध्ये केवळ पेशंट नाही, पेशंटचे केअर गिव्हर हे असणारच आहेत, जे काही मी फोटोज बघतोय त्याच्यानुसार. तर तुम्ही स्वतःचं सायकोलॉजी जितकी मेंटेन ठेवाल तितकी तुमच्या नातलगाची ज्यांना पार्किन्सन आहे त्यांची तुम्ही फायदा करून घेऊ शकाल. आणि तुम्ही स्वतःची सायकोलॉजी जितकी डिस्टर्ब होईल तितका त्रास तुम्हालाही होईलच आणि इनडायरेक्टली त्या पेशंटलाही होईल. आणि त्याच्यामुळे हे जे आध्यात्मिक आरोग्य आहे पेशंटसाठी तर आहे महत्वाचं, नाही असं नाही, पण ऍडव्हान्स पार्किन्सन मध्ये काही गोळ्या दिल्यावर काही विशिष्ट पेशंटला काही भास व्हायला लागल्यावर हे ज्ञान किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कामाच्या नाहीयेत, पण तरी जो केअर गिव्हर आहे त्याला खूप कामाच्या आहे. कारण सगळ्यात जास्त काळजी त्या केअर गिव्हरचीच घ्यावी लागते. पेशंट एका विशिष्ट लेव्हल नंतर पेशंट त्याच्या ह्याच्यामध्ये असतो आणि कित्येकदा ते पेशंटमुळे लोकांना त्रास होतो पण पेशंटला त्याची अनुभूती किंवा त्याची जाणीव होत नाही ऍडव्हान्स स्टेजमध्ये. त्याच्यामुळे ह्याचे महत्वाचं म्हणजे हे जे काय मी बोलणार आहे ह्याच्या सगळ्यात जास्त म्हणजे प्रॉपर त्याचा जो बेनिफिशियरी म्हणू किंवा कुणासाठी हे म्हटलं तर त्याची काळजी घेणारा पेशंटचा नातेवाईक, मग भले तो स्पाऊस असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, सून असेल आणि कोणी नशीबवान असेल तर त्यांचा जावई पण असू शकतो काळजी घेणारा. एनिवे, तर हे सगळं दिसण्याचं, हे सगळं बोलण्याची जी काय संधी मला मिळतीये किंवा हे सगळं समजून घेण्याची ती
काही केवळ असं पुस्तकात वाचून नाही, ही कुणाची तरी कृपा व्हावी लागते आणि कृपा माझ्यावर तुमचे गुरुजी श्री श्री रविशंकरजी यांची आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे बोलण्याच्या आधी जस्ट 1-2 मिनिटं माझ्यासोबत तुम्ही सगळेजण गुरुवंदना करा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आणि मी हे का केलं याचंही कारण तुम्हाला या लेक्चरच्या शेवटच्या भागामध्ये कळेल. तर जस्ट त्या सुरुवातीच्या स्लाइड्स तुम्हाला सगळ्यांना माहितीच असणार आहे, पण तरी काही सायंटिफिक माहिती ज्या लोकांना माहित नसेल त्यांच्यासाठी किंवा ज्यांना माहिती असेल त्यांना रिव्हिजन म्हणून, की पार्किन्सन डिसीज ह्या आजारामध्ये थरकाप होतो, घट्टपणा होतो, चालणं हळूहळू होतं. युजली हा आजार एका बाजूला असतो, आधी एक बाजू मग दुसरी बाजू, आणि मग ते पेशंटचे डोळे बंद होत नाहीत, असे समोर वाकून चालतात, चालताना हात असे जणू काही बांधून ठेवलेत आपल्या शरीराला घट्ट, असं त्यांचं चालणं बनतं. आणि असं का बनतं? आणि ऑफकोर्स याचं रिझन जे आहे ते ब्रेन मध्ये आहे. आणि ह्युमन ब्रेन मध्ये पाहिलं तर हा जो बाहेरचा भाग आहे ज्याला ग्रे मॅटर म्हणतात, जिथं या ब्रेनची जी पेशी आहे, न्यूरॉन किंवा मराठीत चेतापेशी म्हणतात, तिचं न्यूक्लियस इथे असतात. आणि तिथून येणारे जे वायर्स आहेत, तिथून येणारे जे कनेक्शनसाठी, जे चेतापेशीपासून दुसऱ्या चेतापेशीला जोडण्यासाठी येणारं नेटवर्कसाठी एक्झॉन, ते एक्झॉन इथं खाली असतात, त्याला व्हाईट मॅटर म्हणतात. म्हणजे आता हा जो भाग आहे इथला, हा लेग एरिया, म्हणजे आता हा डाव्या बाजूचा मेंदू, तो उजव्या बाजूचा लेग एरिया इथं आहे. तो उजवा पाय हलवण्यासाठी इथला न्यूरॉन काम करणार आणि इथून त्याची वायर अशी जाऊन ती खाली सरकणार स्पायनल कॉर्ड, मज्जारज्जू आणि पायाच्या नर्व्स मध्ये. हा झाला बाहेरचा मेंदू, हा त्याच्यातून येणाऱ्या वायर्स. आणि याच्या खाली ज्या असतात त्याला बेझल गँग्लिया म्हणतात. या बेझल गँग्लिया ती मुवमेंट प्रिसाइज करतात. म्हणजे आता हा फक्त ऑर्डर देतो असा की हा पाय हलव. म्हणजे ऍज इफ असं उदाहरण दिलं तर घरात एखादा ज्येष्ठ नागरिक किंवा एखादी आजी किंवा एखादी सासू सुनेला सांगते, चल ग रांगोळी काढून टाक, आणि तिने घेतलं बस 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 काहीतरी काढली. टेक्निकली काम झालंय, रांगोळी झाली, पण ती जी प्रिसाइजली काढणं वगैरे याच्यासाठी जे कोऑर्डिनेशन लागतं, त्या व्यक्तीची इन्व्हॉल्वमेंट लागते. आणि ती इन्व्हॉल्वमेंट घेण्यासाठी म्हणजे एकीने हे केलं, एकीने त्याच्या पुढं वरती तिथे हळदी कुंकू टाकलं, असे सगळ्यांची कोऑर्डिनेशन करून घेणं जे आहे ते काम इथं येतं आणि त्याला बेझल गँग्लिया म्हणतात. ह्याच्यात पण ग्रे मॅटरच असतं, ह्याच्यात पण न्यूक्लियसच असतं. आणि ह्या इकडच्या ऑर्डर ह्याच्यावर मॉडिफाय करणं, एडिट करणं, कोणाला पुढे ढकलणं, कोणाला दाबणं असं होत राहतं. हे हा मोठा मेंदू, ह्या बेझल गँग्लिया, आणि सतत ह्याच्यात एकमेकात संपर्क चालू असतो. आणि ह्याचा इनडायरेक्ट कंट्रोल मेंदूच्या खालच्या भागात नसतो, ज्याला सबस्टेन्शिया नायग्रा म्हणतात. तर ही एक गंमत आहे. हा मोटार कॉर्टेक्स ह्या भागाला स्टिम्युलेट करतो. हिरवा म्हणजे त्याला धक्का देतोय पुढं चाल म्हणून, आणि हा जो आहे लाल म्हणजे तो त्याचा पाय खेचतोय की फार पुढे जाऊ नको, खेचतोय मागं. तर इथून ह्याला तो धक्का देतोय पुढं चाल म्हणून, इथून हा ह्याला दाबतोय, ह्याचं काम, हा याचं काम दाबतोय, म्हणजे अल्टिमेटली हा ह्याला धक्का देतोय. हा ह्याला दाबतोय, हा ह्याला दाबतोय, म्हणजे ह्याला धक्का देतोय आणि हा ह्याला धक्का देतोय. म्हणजे असं एक गोल सर्कल आहे, ह्याला आम्ही डायरेक्ट पाथवे म्हणतो. आणि हे डायरेक्ट पाथवे अल्टिमेटली हालचाल वाढवतो, राईट. कारण हे ह्याला दाबतोय, हे ह्याला दाबतोय, म्हणजे अल्टिमेटली हे ह्याला धक्का देतोय. म्हणजे हा डायरेक्ट पाथवे हा पुढे ढकलतोय गाडी. म्हणजे इन शॉर्ट हा एक्सिलेटर आहे. हा इनडायरेक्ट पाथवे म्हणतात. इनडायरेक्ट पाथवे म्हणजे हा ह्याला दाबतो, हा ह्याला दाबतो, म्हणजे अल्टिमेटली हा ह्याला धक्का देतोय, पुढे ढकलतोय, ऍक्सिलेट करतोय, हा ह्याला ऍक्सिलेट करतोय, आणि इथून हा ह्याला परत दाबतोय. म्हणजे दिस इज अ सॉर्ट ऑफ ब्रेक. हा डायरेक्ट पाथवे हा ऍक्सिलेटर आहे, हा इनडायरेक्ट पाथवे हा ब्रेक. आणि हा जसे आपण कार चालवताना ब्रेक आणि ऍक्सिलेटर दोन्ही लागतात, ब्रेक नसलं तर आपण गाडी चालवू शकत, तसा हा सतत कंट्रोल चालू असतो. आणि हा कंट्रोल करण्याचं काम जे आहे हे इथं सबस्टेन्शिया नायग्रा जो खालच्या भागात मेंदूच्या असतो त्याच्यात डोपामिन असतं. आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, डोपामिन हे पार्किन्सनसाठी मूलभूत मानलं जातं म्हणण्यापेक्षा डोपामिन दिल्याने फायदा होतो म्हणून डोपामिन हे कारण आहे असं शास्त्र सांगतं. पण ऍक्च्युली त्याच्यापेक्षा जास्त आजार जसे सायन्स वाढतं तसं कळतंय. बट दिस इज मोर इम्पॉर्टंट, डोपामिन. आणि हे डोपामिन काय करतं, हा जो डायरेक्ट पाथवे त्याला स्टिम्युलेट करतो, म्हणजे डायरेक्ट ऍक्सिलेटर दाबण्यासाठी प्रवृत्त करतो आणि ब्रेकची ऍक्शन कमी करतो, म्हणजे अल्टिमेटली मुवमेंट वाढवतो. आता हे जेव्हा आपण कुठलाही डोपामिनची गोळी देतो तेव्हा ह्याचा पाथवे ह्याचा पाथवे हे जसं नॅचरली त्याचे रिसेप्टर वेगवेगळे असतात तितकं स्मूथली ह्या गोळ्यांनी होत नाही. आणि त्याच्यामुळेच गोळ्यांचे जे आपण ऑन ऑफ पीक ऑफ फिनॉमिनॉन, फ्रीझिंग, डिस्टोनिया, डिस्कायनिझिया, कारण शेवटी नैसर्गिक इतकं याचं
म्हणजे हे प्रत्येक ऍक्शन मध्ये वेगळं होतं. तर आम्ही हा तसा केलाय, तर ते क्षणाक्षणाला डोपामिनचं व्हेरिएशन मेंदूमध्ये होतंय, तेवढं त्या गोळ्यामार्फत होणारच नाही. हे त्याचं जे काही पेशंट्स भोगतात सिंडोपानी, म्हणजे सिंडोपा एका लेवलला सुरू केल्यानंतर काही दिवसांनी जो त्रास व्हायला लागतो, त्याचं शास्त्रीय कारण इथं येतं. आणि ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे त्याचं कारण डोपामिनर्जिक न्यूरॉन्स कमी होतात आणि पेशंटला वेगवेगळे लक्षणं, अकायनेझिया म्हणजे त्यांना चालता येत नाही, कूस बदलता येत नाही, असे सतत बसून राहतात, डोळ्यांची हालचाल कमी होते, हातपाय घट्ट होतात, असे ऍज इफ एखादा लेड पाईप बेंड करण्यासाठी तसा हात टाईट होतो. आणि ऑफकोर्स ट्रेमर्स येतात आणि थरकाप सतत चालत राहतो. हे फोर्स ट्रेमर असतात, एका बाजूला जास्त असतात. आणि प्रत्येक जो थरकाप असतो, घरात कुणाला तरी पार्किन्सन आहे म्हटल्यावर त्याच्या मुलं मुली नातेवाईक हात कापला म्हणजे तो पार्किन्सनच गृहीत धरतात. तर प्रत्येक जण शेक होणारं पार्किन्सन नसतं, केवळ अँझायटीमुळे, केवळ भीतीमुळे थरकाप होऊ शकतो. त्याच्यामुळे ट्रेमर, प्रत्येक ट्रेमर म्हणजे पार्किन्सन आहे असं नाही. आणि अजून पेशंटला येणारी जी मूलभूत लक्षणं आहेत ती मोटार फीचर म्हणजे काम कमी करणं, त्याच्यामुळे चालण्यामध्ये दोष, उठून खुर्चीमधनं उभं राहणं, पोज बदलणं, कपडे घालणं, लिहिताना त्रास होणं, या सगळ्या गोष्टी ज्या मूलभूत असतात, ज्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतात. आणि पेशंट असा एन ब्लॉक म्हणजे ऍज इफ त्याचं शरीर वाकत नाही, पूर्णच्या पूर्ण ब्लॉक हल्ल्यासारखा हलवतो आणि असे स्वतःचं तोल न सांभाळल्यामुळे धडाधड पडण्याची पण भीती असते. हे झाले नेहमीचे फीचर. याखेरीज नॉन मोटार फीचर म्हणजे जे ऑब्व्हियसली जाणवत नाहीत हालचालीमध्ये, जे असे मोजता येत नाहीत किंवा जे कळत नाहीत पण पेशंटच्या क्वालिटीमध्ये इम्पेअर करतात, ते म्हणजे पेशंटला होणारे मानसिक प्रॉब्लेम, मग ते नैराश्य असो किंवा अनामिक भीती असो, बुद्धी कमी होणं, झोपेचा त्रास होणं, पेन म्हणजे काही कारण नसताना इकडं तिकडं दुखणं, आणि कित्येक पेशंट्सना वासाचे प्रॉब्लेम येतात आणि ऑटोनॉमिक फेलियर म्हणजे त्याचं बीपी कमी जास्त होऊन धाडकन पडायची भीती वाटते. काही पेशंट्सना मानसिक त्रास जे होतात ते केवळ आजारामुळे असू शकतात किंवा सोबत असणारे जे स्मृतीचे भाग आहेत तेही खराब झाल्यामुळे होऊ शकतात. आणि कित्येकदा अशा गोष्टी ह्या औषधांचे साईड इफेक्ट, विशेषतः तुमच्यापैकी जे कोणी 60 नंतरचे पेशंट्स असतील आणि त्यांना पॅसिटेन टॅबलेट जर चालू असेल तर त्या पॅसिटेनमुळे मेमरी कमी होणं, भास होणं असं होऊ शकतं. म्हणून कित्येक वेळा हे सायकॅट्रिस्ट किंवा ज्युनियर न्यूरोलॉजिस्ट आमचे वापरतात, पण 60-65 नंतर पॅसिटेन वगैरे ह्या गोळ्या वापरू नये असं आजकाल एक ट्रेंड मेडिकल प्रॅक्टिस मध्ये बनत चाललाय. आणि जसं मी पुढे सांगेन की हे ट्रेंड्स बदलत राहतात आणि प्रत्येक पेशंटसाठी वेगळे असतात, असा काही नियम नाही, वापरायलाच नाही पाहिजे. पण मी हे परत इथं सांगायची ऑपॉर्च्युनिटी घेतो की एखाद्या रुग्णाचं वय 60च्या पुढं आहे, त्याला पॅसिटेन चालू आहे आणि त्या पेशंटची जर स्मृती कमी होत असेल, त्याला भास होत असतील, तर ती पॅसिटेन कमी केल्यामुळे डेफिनेटली काही ना काही त्याला फायदा होऊ शकतो. ट्रीटमेंट काय म्हणजे परत तेच अँटीकोलिनर्जिक म्हणजे पॅसिटेनच्या गोळ्या, अमॅन्टिडिन ह्या सगळ्या ट्रेमर्ससाठी फायद्याला येतात. लिव्होडोपा इथं कॉर्नरस्टोन गोळी आहे. डोपामिन अगोनिस्ट, ब्रोमोक्रिप्टिन आता कोणी वापरत नाही. प्रायमिकेक्सॉल, रोपिनिरल, सीओएमटी इनिबिटर म्हणजे कॅटॅकोमिन, एंटॅकॅपोन. आणि ऑफकोर्स काही पेशंट ज्यांना शक्य आहे त्यांना मुंबईला आणि आता पुण्याला डीप ब्रेन स्टिम्युलेशनची ह्या गोष्टी सुरू झालेल्या. हे झालं या आजाराचं शास्त्र. आता हा आजार आहे म्हणजे व्यक्ती काय आहे, निरोगी नाहीये, म्हणजे या व्यक्तीला काहीतरी दोष आहे, म्हणजे ती हेल्दी नाही. असं जर म्हणलं तर हेल्थ म्हणजे काय अशी व्याख्या येते. तर हेल्थची व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने अशी केली की हेल्थ इज कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मियरली ऍब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फॉर्मिटी. म्हणजे केवळ आजार नाही म्हणजे मी निरोगी असं नाही, त्याला पूर्णपणे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक. मग असं जर पाहिलं तर मला आता चष्मा आहे, मी निरोगी नाहीये. एखादा रुग्ण कुणावर तरी काहीतरी चिडचिड करतोय, संशय घेतोय, नैराश्य येतो, म्हणजे सगळं जग हे रोगी बनून जातं या व्याख्येनुसार. आणि याखेरीज याच्या पुढं कित्येक वर्षापासून ही व्याख्या अशीच आहे. आणि जेव्हा आम्ही शिकलो तेव्हा त्या कम्युनिटी मेडिसिनच्या पुस्तकात असं होतं की WHO इज थिंकिंग वेदर टू ऍड स्पिरिच्युअल कॉम्पोनंट इन इट. आणि आज 2020 साली अजय कम्युनिटी मेडिसिनच्या 3rd MBBSच्या पुस्तकात असंच आहे, WHO स्टील थिंकिंग. पण ऑफकोर्स आपल्या देशामध्ये ह्या गोष्टी आधीपासून माहिती आहेत की आध्यात्मिक आरोग्य किंवा तुमची आध्यात्मिक अनुभूती, आध्यात्मिक पाथावरची तुमची वाटचाल ही किती आहे त्यानुसार तुमच्या दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या संकटांकडे, प्रॉब्लेम्सकडे बघायचा दृष्टिकोन तुमचा बदलतो. आणि अध्यात्म म्हणजे काय याची व्याख्या जी आहे ती भगवद्गीतेत जी केली आहे की 8व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात की अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्मम उच्यते. म्हणजे जे बदलत नाही, अक्षर म्हणजे जे बदलत नाही,
जे काय सगळं बदलतं ते क्षर, न बदलणारा अक्षर ते ब्रह्म आहे. आणि त्याचा आपल्याला जाणवणारा स्वभाव, त्याचे जाणवणारी प्रचिती, याला अध्यात्म म्हणतात. आणि अध्यात्मामुळे होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या भूतभाव म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये, ते कर्म आहे. म्हणजे असं काहीतरी आहे आपल्या शरीरामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या मध्ये, जे बदलत नाही कधीच. आणि ते बदलत नाही त्याची अनुभूती घेणं म्हणजे अध्यात्म. आणि हे केवळ मानवी जीवनातच शक्य आहे. तुम्ही एखाद्या कुत्र्याला, मांजरीला कितीही हुशार ट्रेंड असला तरी त्याला असं सांगू शकत नाही त्याच्यामध्ये की तुझ्यामध्ये असं काय आहे, किंवा एक काहीतरी जाणीव, ज्याला कोणी अध्यात्म, आत्मा, परमात्मा, परमेश्वर, अनुभूती म्हणू शकतं. पण हे मानवी जीवनात शक्य आणि प्रत्येकाला शक्य आहे. आणि हे कसं करायचं आणि ह्याच्याविषयी तुमची जागरूकता किती आहे, तुमचे प्रयत्न किती आहेत, यानुसार तुम्हाला दैनंदिन जीवनातल्या पार्किन्सन डिसीजचं आपलं निमित्त आहे बोलायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला काही ना काही वेगळे सोल्युशन मिळतात. आता हे कसे, ह्याच्याविषयी आपण बोलू. आता ही जी मुलगी आहे, हिचं पाहिलं तर हिचं हे चित्र आहे पहिलं, जेव्हा तिचं वजन 70-80 किलो. आणि नंतर समजा तिने काहीतरी दिवेकर, दीक्षित, कुणास तरी पॅटर्न फॉलो करून तिचं वजन थोडं कमी झालं. आणि नंतर काही दिवसांनी अजून कमी झालं. तर हिला हिची मित्रमैत्रिणी काय म्हणणार आहेत, अगं तुझं वजन कमी झालं. किंवा ही तिचे फोटो बघून दाखवेल अशी फेसबुकवर वगैरे की माझं वजन आधी असं होतं, नाव हॅव लॉस्ट, असं तसं जे काय अजून त्याच्या. सो पण ती सांगताना काय सांगते की माझं शरीर बारीक झालं, जसं ऍज इफ इतकं कॅज्युअल की माझ्या पॅन्ट आधी जाड होते, आता मी कमी घेते, किंवा ह्या पॅन्टला मला टाका घ्यावा लागतो, किंवा ज्या जुन्या लहानपणीच्या पॅन्ट वापरतात, ऍज इफ हे जसं परक्या पॅन्ट आहेत तसं माझं शरीर आधी जाड होतं, आता कमी झालं. तर व्हॉट शी सेइंग की माझ्या शरीराचं वजन कमी झालंय, म्हणजे मी म्हणजे कोणीतरी वेगळं आहे, हे शरीर माझं बदललंय. तर ही मूलभूत पहिली स्टेप आहे की मी म्हणजे केवळ माझं शरीर नाही, शरीर माझं आहे, मी शरीराच्या पलीकडे कोणीतरी आहे. आणि याची जाणीव आपण प्रत्येक जण घेतो. जेव्हा कुणालाही म्हणतो अरे किती बदलला, तुझे केस किती बारीक झाले, किंवा काळी पडलीस तू, थकल्यासारखी वाटतीयस, वजन वाढलंय, वजन कमी झालंय, ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यात. हे झालं शरीराविषयी. तसंच पार्किन्सन डिसीज मध्ये ही अनुभूती तर आपण ज्यांना लिव्होडोपा सुरू आहे त्यांना ते इतक्यांदा येते रोजच्या आयुष्यामध्ये, की जो माणूस एकदम हसता म्हणजे गोळी खाऊन चांगलाय, तो गोळी नाही खाल्ली की एकदम अडकून बसलाय, आणि गोळी खाल्ल्यावर असा थैथयाट होतोय आणि एकदम त्याच्या मुवमेंट्स ऍबनॉर्मल होत आहेत, हे दैनंदिन जीवनात अनुभव घेतो, ज्याचा कोणी इतर माणूस विश्वासही ठेवणार नाही. म्हणजे मी जेव्हा या सगळ्या याच्यात काही पेशंट्सला पार्किन्सन आहे सांगितलं आणि कोणीतरी फिजिशियननी पाहिलं दुसऱ्या दिवशी, काही सांगतात डॉक्टर, आजकाल मुलं आलेले न्यूरोलॉजिस्ट, हे पार्किन्सन नाहीच, पण ती लिव्होडोपा एक्सेस झाल्यामुळे झालेले डिस्कायनेज आहे, त्यावेळेस पाहिलं तर कोणालाच पटणार नाही पार्किन्सन. तर हा मला त्रास होतोय का, हो खरंच त्या रुग्णाला त्रास होतोय, पण हा त्रास, ही हालचाल माझ्या शरीराची ही जाणीव क्षणभरासाठी जरी आली तरी त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. आणि मग ह्याला काय करता येईल, मला अजून ही गोळी खाल्ल्यावर किती वाजता खावी लागेल, त्याचा डोस किती बदलावा लागेल, जेवणाच्या आधी, जेवणाच्या नंतर, काय खाल्ल्यावर होते, अर्धी करावी का, चतकोर करावी का, सगळे सोल्युशन्स जे आहेत ते सोल्युशन एकतर रुग्ण स्वतः, आणि रुग्णाची जर खरंच बुद्धी कमी झाली असेल तर रुग्णाचे नातेवाईक देऊ शकतात. तात्पर्य काय की माझ्या शरीरात होणारे बदल हे जाणवण्यासाठी जसं ज्ञान इथं आवश्यक आहे, तसं ह्या रुग्णांना स्वतःसाठी आणि ऑफकोर्स त्यांच्या फॅमिली मेंबरसाठी दैनंदिन जीवनात नेहमी दिसणारी गोष्ट. तर ही पहिली स्टेप आहे आध्यात्मिक मार्गावरची, आध्यात्मिक आरोग्याची, की जाणून घेणं म्हणजे मी म्हणजे केवळ माझं शरीर नाही, किंबहुना शरीर माझं आहे, मी कोणीतरी वेगळा आहे. आता याच्या पुढे जाऊन हा 3 इडियट्स मधला राजू, तुमच्यापैकी खूप जणांनी पाहिला असेल, ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी वेळ काढून बघा हा पिक्चर, की त्याच्या हा सुरुवातीचा भाग आहे त्या पिक्चर मधला, जेव्हा तो हॉस्टेलवर शिकत असतो आणि असा टेन्शन घेत अभ्यास करत किंवा देवाला पाया पडत, माझी परीक्षा आहे, माझी परीक्षा, असे तो विचार ते कॅरेक्टर दाखवलंय. आणि पिक्चरच्या इंटरव्हलच्या नंतरच्या भागात तो इंटरव्ह्यू देत असतो त्याच्या जॉब प्लेसमेंटसाठी. आणि जेव्हा त्याला तो म्हणतो की तू असं कसं बोलतोस, तुझा उद्धट वाटतं तुझा ऍटिट्यूड, तर तो म्हणतो सॉरी, तुम्हाला मला जॉब द्यायचा नसेल नका देऊ, पण मी ऍटिट्यूड बदलणार नाही. खूप मुश्किलीने मला हा ऍटिट्यूड मिळालेला आहे, आय एम नॉट गोइंग टू लिव्ह इट फॉर दॅट. सो इथंही ह्याचा विचार इथं वेगळा आहे, इथं वेगळा आहे, ह्याचे विचार बदललेत, पण ह्याला माहितीये की माझ्यामध्ये काही हे फक्त बदललेले माझे विचार आहेत, पण मी पूर्ण बदललेलं नाही. देर इज समथिंग इन हिम जे बदललेलं नाही. म्हणजे जसं मी म्हणजे माझे शरीर नाही, तसं मी म्हणजे माझे विचारही नाही, कारण माझे विचारही सतत बदलत असतात. आणि हीच जाणीव मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असते. जे कोणी लोक डिप्रेशन आहेत, म्हणजे पार्किन्सन डिसीज मध्येही डिप्रेशन असू शकतं,
आणि याखेरीज इतर लोक ज्यांना केवळ मानसिक नैराश्य, त्यांना केवळ बोलल्यानंतर त्यांच्या फिलिंग्स व्हेंटिलेट झाल्यानंतर विचार बदलतात. म्हणजे आजकाल लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा असे नैराश्य वाढलेलं आहे, जॉब गेलेले आहेत, आत्महत्यांचे विचार खूप जणांना येतात, त्यांना जस्ट फोनवर असं विचारलं तरी एखाद्या व्यक्तीला, असं वाटतं का तुला पळून जावं किंवा असं काही जीव द्यावा, विश्वास बसणार नाही इतके फटाफट ते 30शीतले 40शीतले तरुण व्हेंटिलेट करतात. आणि जितकं त्यांनी बोललं तितके विचार बदलतात आणि बदलू शकतात. तर तात्पर्य काय, मी म्हणजे माझं शरीर नाही, मी म्हणजे केवळ माझे विचार नाही. आता हे सगळं ज्ञान कुणाला देता येतं मानसिक आरोग्यात, तर ज्या लोकांना हे समजून सांगितलेलं समजतं. हे कॉमन मेंटल डिसऑर्डर, ज्याला डिप्रेशन म्हणजे नैराश्य, अँझायटी म्हणजे अनामिक भीती, किंवा उगीचच्या उगीच असे नशेंच्या आधारी गेलेले लोक. पण जे सिव्हिअर मेंटल डिसऑर्डर आहेत, ज्यांना भास होत आहेत, जे संशय घेत आहेत, जे आरडाओरडा करतायत, जे लिव्होडोपा खाल्ल्यानंतर लोकांना इकडं त्यांना किती समजावून सांगितलं तरी पटणार नाही, कारण खरंच त्यांना वाटतं कारण तसे केमिकल बदलले. इथं त्यांना लेटेस्ट स्टॉकनी फायदा होत नाही, इथं ते केमिकल मेंदूत बदललेले आहेत. इथं त्यांना असं आध्यात्मिक ज्ञान देणं, यांनी देणारा माणूस परेशान होऊ शकेल. उलट इथं या देणाऱ्या माणसालाही समजून घ्यावं लागेल की ह्यालाही समजून घेता येत नाही. म्हणजे सिझोफ्रेनियाच्या रुग्णांच्या नातेवाईकांना आम्ही हे अनेकदा सांगतो, किंबहुना पार्किन्सन डिसीज आणि सोबत डिमेन्शिया असेल, म्हणजे आता त्यांची स्मृती पण खराब व्हायला लागली, असे लोक असतील जे वेगळे आजार असतात, लेवी बॉडी वगैरे असे म्हणतात, ज्याच्यामध्ये लिव्होडोपा दिली तर खूप भास होतात आणि लिव्होडोपा दिली नाही तर चालणं खराब होतं, असं इकडाड इकडं विहीर अशा ह्याच्यामध्ये होतो. तर इथं त्या नातेवाईकांना मी असं सांगतो की तुम्ही हे समजून घ्या की त्यांना समजून सांगितलेलं समजत नाही, आणि हे तुम्ही नाही समजून घेतलं तर अवघड आहे. तर ज्यांना समजून घेता येतं त्यांनाच ह्या गोष्टी बोलता येतात. नॉट नेसेसरी या सगळ्या पेशंट्सना सांगून घेता येईल हे ज्ञान. म्हणून मी सुरुवातीलाच म्हणलं की हे केवळ पेशंटसाठी आहे का? येस, टू अ सर्टन एक्सटेंट खूप पेशंट्सना समजून घेता येतं. पण ज्या रुग्णांना भास होत आहे, ज्या रुग्णांना एक अशा फर्म बिलीफ काहीतरी झाल्यात, म्हणजे विशेषतः पार्किन्सन मध्ये भास होत आहेत, किंवा ज्यांना सिझोफ्रेनिया आहे, सिझोफ्रेनिया म्हणजे जे स्वतःशी बडबड करतायत, जे संशय घेत आहेत, अशा लोकांना ह्या सगळ्या आध्यात्मिक ज्ञान वगैरे हे सांगून काही उपयोग नाही. उलट हे सगळं ज्ञान त्यांना सांगून सांगणारा माणसालाच डिप्रेशन होण्याची शक्यता असते. तर ह्या सगळ्या गोष्टी सांगताना जेव्हा आपण म्हणतो मी म्हणजे माझं शरीर नाही, मी म्हणजे माझे विचार नाही, तर ह्या जेव्हा तुमच्यापैकी किती जणांनी आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रोग्राम केलाय